बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरीच्या पहिल्या भागावर एक सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत. अमृतवेल ही कादंबरी म्हणजे अनेक जण तिला एक सुंदर प्रेमकथा म्हणून ओळखतात, पण आज आपण त्या प्रेमकथेच्या आवरणाखाली जे विचार दडलेले आहेत ना, त्या धाग्यांना उलगडणार आहोत. कारण होतं काय की अनेकदा आपण कादंबरी वाचताना फक्त कथेच्या ओघात वाहून जातो. शिल्पा आणि अमृत भेटले, त्यांच्यात प्रेम झालं, मग संघर्ष आला, हे सगळं ठीक आहे, पण आज आपण जरा थांबून विचार करणार आहोत. त्या कादंबरीचं नाव अमृतवेल का आहे? यातलं अमृत नक्की आहे तरी काय? ते फक्त प्रेम आहे की स्वातंत्र्य आहे की स्वतःच्या अस्तित्वाची ओळख आहे? विचार करा, ही कादंबरी म्हणजे एका मोठ्या चित्रासारखी आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फक्त दोन मुख्य चेहरे दिसतात, शिल्पा आणि अमृत. पण जसं जसं आपण त्या चित्राकडे निरखून पाहू लागतो, तसतसं आपल्याला म्हणजे पार्श्वभूमीतील लहान सहान तपशील दिसू लागतात. समाजाची चौकट, कुटुंबाच्या अपेक्षा, आर्थिक मर्यादा, हे सगळे तपशील मिळून त्या मुख्य चेहऱ्यांना एक वेगळीच खोली देतात, नाही का? आजच्या चर्चेत आपण तेच तपशील उलगडणार आहोत. तुम्ही खूपच महत्वाचा मुद्दा मांडला आहे. अमृतवेलमधील अमृत नक्की काय आहे, हाच या कादंबरीच्या गाभ्यापर्यंत पोचण्याचा खरा मार्ग आहे. आणि खांडेकरांची लेखनशैली, ती म्हणजे थेट पात्रांच्या मनात डोकावून पाहण्यासारखी आहे. ते आपल्याला फक्त पात्र काय करतं हे सांगत नाहीत, नाही तर ते तसं का करतं याच्या मुळाशी घेऊन जातात. उदाहरणार्थ प्रेम ही संकल्पना घ्या. खांडेकरांसाठी प्रेम म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकमेकांकडे आकर्षित होणं नाही. त्यांच्या लेखनात प्रेम हे एक माध्यम बनतं, ज्यातून पात्र स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतात. ते एकमेकांसाठी एक प्रकारे आरशाचं काम करतात. म्हणजे शिल्पाला अमृतामध्ये स्वतःच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं, तर अमृताला शिल्पाच्या त्या बंडखोर वृत्तीत स्वतःच्या अपूर्ण स्वप्नांची एक दिशा दिसते. ही चर्चा म्हणजे एक प्रकारचा मानसिक प्रवास आहे, जिथे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की लेखक मानवी नातेसंबंधांची आणि सामाजिक नियमांची जी गुंतागुंत आहे ना, ती किती संवेदनशीलतेने मांडतात. आणि ही कथा आपल्याला केवळ पात्रांच्या आयुष्यातच नाही, तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातील प्रश्नांवर विचार करायला लावते. बरोबर. म्हणजे आज आपण फक्त कथेचा सारांश नाही सांगणार, तर तिचं विश्लेषण करणार आहोत. चला मग, या विश्लेषणाची सुरुवात पात्रांपासूनच करूया. पण त्यांची ओळख करून देण्याऐवजी आपण त्यांच्या संघर्षाच्या स्वरूपाबद्दल बोलूया. शिल्पा, तिची लढाई मला नेहमीच खूप आंतरिक वाटते. ती बाहेरच्या जगाशी लढतेय, पण त्याआधी ती स्वतःच्या आतल्या मूल्यांशी आणि विचारांशी झगडते. हो, आणि हेच शिल्पाच्या पात्राचं वैशिष्ट्य आहे. ती केवळ एका स्त्रीचं नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रतिनिधित्व करते, जो स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात आहे. तिचं बालपण, संस्कार आणि नैतिक मूल्यांनी भरलेलं होतं, पण त्याचबरोबर तिच्या आई-वडिलांचे समाजाबद्दलचे जे कट्टर विचार होते ना, ते तिच्या स्वप्नांच्या आड येत होते. ही एक प्रकारची अदृश्य लढाई आहे. एका बाजूला तिला घराच्या मर्यादा आणि समाजाच्या अपेक्षा आहेत, आणि दुसऱ्या बाजूला तिची स्वतःची स्वप्न आणि स्वातंत्र्याची ओढ आहे. हा संघर्ष तिला अनेकदा आत्मसंशयाच्या गर्तेत ढकलतो. मी जे करते ते बरोबर आहे का, हा प्रश्न तिला सतत सतावत असतो. तिची मूळ वृत्ती तिला त्यातून बाहेर खेचते, पण ही आतली ओढाताण तिच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे. शिल्पाचा हा संघर्ष खूप आंतरिक आहे, पण अमृताच्या बाबतीत मात्र ही लढाई बाहेरच्या जगात जास्त दिसते, नाही का? म्हणजे त्याचे अडथळे हे जास्त करून आर्थिक आणि सामाजिक आहेत. लाभलेला आहे. शिक्षण, नोकरी आणि स्वप्न यांच्यात संतुलन साधण्याचा त्याचा प्रयत्न हा खूपच वास्तववादी आहे. त्याला खूप काही करायचं आहे, पण परिस्थितीचे अडथळे त्याला मागे खेचतात. त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची अंतर्मुखता आहे, जी त्याच्या संघर्षातूनच जन्माला आली आहे. पण इथे एक मनोरंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शिल्पा जरी बंडखोर असली तरी तिच्याकडे एक प्रकारची भावनिक सुरक्षितता आहे. तर अमृत जरी परिस्थितीने दबलेला असला तरी त्याच्या विचारांमध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे, जे तो त्याच्या लेखनातून आणि वाचनातून जपतो. एक मिनिट, तुम्ही म्हणालात की अमृत परिस्थितीमुळे दबलेला आहे, पण मला कधीकधी वाटतं की तो थोडा निष्क्रिय आहे का? म्हणजे शिल्पा जितकी सक्रियपणे बंड करते तितका तो नाही. तो परिस्थिती स्वीकारतो असं वाटतं. यावर तुम्हाला काय वाटतं? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि अनेक वाचकांना तो पडतो. अमृत निष्क्रिय वाटू शकतो, पण मला वाटतं खांडेकरांनी त्याला निष्क्रिय नाही तर वास्तववादी दाखवला आहे. शिल्पाचा संघर्ष हा वैचारिक स्वातंत्र्याचा आहे, जिथे बंड करणं शक्य आहे.
अमृताचा संघर्ष हा आर्थिक स्वातंत्र्याचा आहे, जिथे एका रात्रीत बंड करून परिस्थिती बदलता येत नाही. त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत त्याने उचललेलं प्रत्येक पाऊल हे खूप विचारपूर्वक टाकलेलं असतं. त्याची लढाई ही धावून जाऊन नाही, तर टिकून राहण्याची आहे. तो आतल्या आत जळतो, पण तो व्यक्त होत नाही. त्याची ही घुसमट खांडेकरांनी अप्रतिम पद्धतीने मांडली आहे. त्यामुळे ते दोघेही अपूर्ण आहेत आणि त्यांच्या भेटीतूनच ते एकमेकांना पूर्ण करतात. ते जणू एकाच कोड्याची दोन वेगवेगळी पण एकमेकांना पूरक अशी दोन तुकडी आहेत. आणि त्यांची भेटही अशाच ठिकाणी होते जिथे विचारांना महत्त्व आहे. अगदी एका पुस्तकांच्या दुकानात. हो, ही काही चित्रपटात दाखवतात तशी नाट्यमय भेट नाही, तर अतिशय साधी आणि नैसर्गिक. मला वाटतं हे ठिकाणच त्यांच्या नात्याचं भविष्य सूचित करतं. बरोबर. पुस्तकाचं दुकान हे केवळ ठिकाण नाहीये, ते एक प्रतीक आहे. ते विचारांच्या, ज्ञानाच्या आणि कल्पनाशक्तीच्या देवाणघेवाणीचं प्रतीक आहे. त्यांची भेट ही दोन शरीरांची नाही, तर दोन मनांची, दोन विचारसरणींची भेट आहे. सुरुवातीला त्यांचा संवाद सामान्य असतो, पण हळूहळू ते एकमेकांच्या विचारांची खोली ओळखू लागतात. त्यांच्या संवादातून हे स्पष्ट होतं की ते दोघेही केवळ बाह्य सौंदर्याकडे आकर्षित झालेले नाहीत, तर एकमेकांच्या विचारांनी, संवेदनशीलतेने प्रभावित झाले आहेत. शिल्पा अमृताच्या गंभीर आणि विचारवंत स्वभावाकडे आकर्षित होते, तर अमृताला शिल्पाचा आत्मविश्वास आणि तो स्वातंत्र्यवादी दृष्टिकोन स्पर्शून जातो. म्हणजे त्यांचं नातं हे आकर्षणापेक्षा जास्त समजूतदारपणावर आधारलेलं आहे असं म्हणता येईल. त्यांचे संवाद खूप महत्त्वाचे आहेत. ते केवळ वरवरच्या गप्पा मारत नाहीत, तर एकमेकांच्या अंतर्मनात डोकावून पाहतात. अमृत शिल्पाला त्याच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणींबद्दल सांगतो, तर शिल्पा तिच्या मनातील स्वातंत्र्याच्या ओढीबद्दल बोलते. हा संवादच त्यांच्या नात्याचा पाया रचतो. हो, आणि इथेच खांडेकरांच्या विचारसरणीचा गाभा दिसतो. त्यांच्या मते खरं प्रेम हे एकमेकांवर हक्क गाजवण्याचं नाही, तर एकमेकांना वैचारिक स्वातंत्र्य देण्याचं नाव आहे. त्या काळात जिथे नात्यांचा अर्थ बंधनं होता, तिथे खांडेकर प्रेमाची व्याख्या बौद्धिक मुक्ती म्हणून करत होते. शिल्पा आणि अमृत एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते एकमेकांच्या मूळ स्वभावाला, त्यांच्या संघर्षाला स्वीकारतात आणि त्याचा आदर करतात. हे नातं म्हणजे कसं सांगू, जसं दोन वेगवेगळ्या नद्या एकत्र येऊन एक मोठा प्रवाह बनवतात तसंच काहीच आहे. त्या दोघांचे अनुभव, संघर्ष आणि विचार वेगळे आहेत, पण एकत्र आल्यावर ते एकमेकांना अधिक शक्तिशाली बनवतात. आणि याच नात्यामुळे शिल्पाला तिच्या सामाजिक संघर्षाला तोंड द्यायला बळ मिळतं. तिच्या घरातले लोक वाईट नाहीयेत, ते तिच्यावर प्रेम करतात, पण त्यांचे विचार पारंपरिक आहेत. ही घुसमट खूप मोठी आहे. हो, कारण इथे शत्रू बाहेर नाही, तर आपल्याच प्रियजनांच्या विचारांमध्ये आहे. शिल्पाचा संघर्ष हा केवळ तिचा एकटीचा नाही, तर तो त्या पिढीचा संघर्ष आहे, जिला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. समाजाच्या नियमांना सरसकट नाकारणं हा तिचा उद्देश नाही, तर ते नियम तिच्या प्रगतीच्या आड का येत आहेत हा तिचा प्रश्न आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यात संतुलन कसं साधावं हा या कादंबरीने उपस्थित केलेला एक चिरंतन प्रश्न आहे. तिचे विचार तिला कधीकधी आत्मसंशयाच्या गर्तेत ढकलतात, पण अमृतसोबतच्या संवादातून तिला तिच्या निर्णयांवर ठाम राहायला मदत मिळते. आणि हेच नातं अमृतासाठी एक अमृतवेल ठरतं. जेव्हा तो आर्थिक अडचणींमुळे निराश होतो, तेव्हा शिल्पाचा भावनिक आधार त्याला या संघर्षाला तोंड देण्याची ताकद देतो. नक्कीच, ते एकमेकांना फक्त भावनिक आधार देत नाहीत, तर एकमेकांच्या अस्तित्वाच्या शोधात मदत करतात. जेव्हा अमृत निराश होतो, तेव्हा शिल्पा त्याला त्याच्या स्वप्नांची आठवण करून देते. आणि जेव्हा शिल्पा समाजाच्या दबावाखाली गोंधळून जाते, तेव्हा अमृत तिला तिच्या विचारांवर ठाम राहायला प्रोत्साहन देतो. प्रेम म्हणजे केवळ एकत्र राहणं नाही, तर एकमेकांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने उडण्यासाठी पंख देणं आहे, हे यातून स्पष्ट होतं. आणि हे पंख देणं म्हणजे केवळ भावनिक आधार नाही, खांडेकरांच्या विचारसरणीनुसार हे वैचारिक स्वातंत्र्य देण्यासारखं आहे. त्यांचं नातं हे एकमेकांना बांधून ठेवणारं नाहीये, तर एकमेकांना मुक्त करणारं आहे. हे सगळं सांगताना खांडेकरांनी जे वातावरणाचं वर्णन केलंय ना, ते इतकं सुंदर आहे की वाचक त्या जगात पूर्णपणे हरवून जातो. शिल्पाच्या खोलीतील शांतता असो, पुस्तकांच्या दुकानातील गर्दी असो किंवा निसर्गाचं सौंदर्य, प्रत्येक गोष्ट अगदी जिवंत वाटते. या वर्णनांचं महत्त्व केवळ सौंदर्य वाढवण्यापुरतं मर्यादित नाही. इथे खांडेकरांनी पॅकेटिक फॅलेसी या साहित्यिक संकल्पनेचा खूप सुंदर वापर केला आहे.
अच्छा. हो, याचा अर्थ जेव्हा लेखक बाहेरील वातावरणाचा वापर पात्रांच्या आतल्या मानसिक स्थितीला दर्शवण्यासाठी करतो, उदाहरणार्थ शिल्पाच्या खोलीतील शांतता, ही फक्त शांतता नाही, तर तिच्या आतल्या वादळाला दाबून टाकणारं प्रतीक आहे. बाहेरून सगळं शांत दिसतं, पण तिच्या मनात विचारांची किती उलथापालट सुरू आहे हे ती शांतता सूचित करते. पुस्तकांच्या दुकानातील तो गजबजाट, तो त्या दोघांच्या आयुष्यात येणाऱ्या एका नव्या बदलाची, एका नव्या सुरुवातीची चाहूल देतो. ही वर्णनात्मक शैली कथेला अधिक सखोल आणि प्रभावी बनवते, ज्यामुळे वाचकांना केवळ कथा कळते नाही, तर ती अनुभवता येते. आपण त्या पात्रांसोबत त्या परिस्थितीत जगतो. तर अमृतवेलच्या या पहिल्या भागाच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की ही कथा केवळ शिल्पा आणि अमृताची नाही, तर ती प्रेम, त्याग, संघर्ष आणि आत्मशोधाच्या प्रवासाची आहे. यात मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत आणि सामाजिक चौकटींविरुद्धचा लढा अतिशय सूक्ष्मपणे मांडला आहे. आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की अमृत म्हणजे नक्की काय, तर मला वाटतं त्याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. ते केवळ प्रेम नाही. बरोबर. ते अमृत म्हणजे समजून घेणं आहे, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करणं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या अस्तित्वाला अधिक अर्थपूर्ण बनवणं आहे. या चर्चेतून एक विचार मनात येतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा सामाजिक आणि वैयक्तिक मर्यादा असतात. त्या कधी आर्थिक असतात, कधी कौटुंबिक, तर कधी आपल्याच मनाच्या. आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना आणि स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधताना या मर्यादांना कसं सामोरं जातो? आपण शिल्पासारखा वैचारिक संघर्ष करतो की अमृतासारखा वास्तवात टिकून राहण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण या दोघांमध्ये कुठेतरी स्वतःला शोधतो? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. खरंच, ही चर्चा खूपच उद्बोधक होती. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण अमृतवेल कादंबरीच्या दुसऱ्या भागावर चर्चा करण्यासाठी भेटू. तोपर्यंत विचार करत रहा की तुमच्या आयुष्यातील अमृतवेल कोणती आहे. तर अमृतवेलच्या आपल्या सखोल चर्चेच्या दुसऱ्या भागात आपण आलो आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की शिल्पा आणि अमृत यांची ओळख कशी होते आणि त्यांच्यात एक नातं कसं फुलू लागतं. पण आता इथून पुढे ही गोष्ट ही केवळ एका प्रेमकथेपुरती मर्यादित राहत नाहीये. नाही, अजिबात नाही. ती आपल्याला या दोन्ही पात्रांच्या वैयक्तिक, मानसिक आणि सामाजिक संघर्षांच्या अशा जगात घेऊन जाते जिथे प्रत्येक वळणावर त्यांना स्वतःलाच नव्याने शोधावं लागतं. आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. अगदी बरोबर. कारण या टप्प्यावर लेखक आपल्याला केवळ एक गोष्ट सांगत नाहीये, तर तो दोन आयुष्य अक्षरशः उलगडून दाखवत आहे. आणि हा गुंतागुंतीचा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला 3 मुख्य धागे पकडावे लागतील. अच्छा. पहिला आणि सर्वात महत्वाचा धागा आहे शिल्पा आणि अमृत यांच्या संघर्षाचं स्वरूप. म्हणजे बरोबर पाहिलं तर त्यांचे संघर्ष खूप वेगळे वाटतात, पण आतून ते एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. हे ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे त्यांचे संघर्ष एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. याला आपण एका रूपकातून समजू शकतो. कल्पना करा की शिल्पा एका पिंजऱ्यात आहे. पण तो पिंजरा लोखंडाचा नाही, तर सोन्याचा आहे. सोन्याचा पिंजरा म्हणजे तिचं पारंपरिक सुखवस्तू घर, सामाजिक अपेक्षा आणि एक चांगली मुलगी असण्याची बंधनं. बरोबर. तिला या पिंजऱ्यातून बाहेर पडून मोकळ्या आकाशात उडायचं आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. तिचा संघर्ष हा बंधनातून स्वातंत्र्याकडे जाण्याचा आहे. या उलट अमृत कोणत्याही पिंजऱ्यात नाहीये. तो मोकळ्या आकाशाखाली उभा आहे, पण एका प्रचंड मोठ्या वादळात सापडला आहे. वादळात? हो. त्याच्यासमोर आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि करिअरची दिशाहीनता, या सगळ्याचं वादळ आहे. त्याला स्वातंत्र्य आहे, पण दिशा नाही. अच्छा. त्याचा संघर्ष हा दिशाहीनतेतून मार्ग शोधण्याचा आहे. म्हणजे एकाला बंधनं तोडायची आहेत, तर दुसऱ्याला त्या स्वातंत्र्याचा अर्थ शोधायचा आहे. वा. म्हणजे एकाच नात्यात 2 पूर्णपणे भिन्न प्रकारच्या लढाया लढल्या जात आहेत. शिल्पाचा प्रवास आतून बाहेरच्या स्वातंत्र्याकडे आहे, तर अमृतचा प्रवास बाहेरच्या जंजाळातून आतल्या शांततेकडे आहे. मग दुसरा धाडा कोणता आहे जो या 2 वेगवेगळ्या प्रवाशांना एकत्र बांधून ठेवतो? तो दुसरा धागा आहे संवाद. या कादंबरीतील संवाद म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नाही, ते त्यांच्या आत्म्याचे आरसे आहेत. आत्म्याचे आरसे? हो.
प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द त्यांच्या मनात चाललेली ओढाताण, त्यांच्या आशा, भीती आणि स्वप्न आपल्यासमोर उघडं करतो. याला आपण असं समजू शकतो की त्यांची आयुष्य म्हणजे नदीचे दोन वेगळे काठ आहेत आणि त्यांचे संवाद हा त्या दोन काठांना जोडणारा एक मजबूत पूल आहे. पूल, बरोबर. याच पुलावरून त्यांचे विचार आणि भावना एकमेकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या नात्याला एक प्रवाह मिळतो. आणि तिसरा धागा? मला वाटतं तो त्यांच्या स्वप्नांशी संबंधित असणार. अगदी बरोबर. तिसरा धागा आहे स्वप्न आणि जीवनाचा अर्थ. आणि इथेही दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. शिल्पाला माहिती आहे की तिला काय हवं आहे. तिची स्वप्न स्पष्ट आहेत. हो, तिची स्वप्न तिच्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट आहेत. जरी ती मिळवण्याचा मार्ग कठीण असला तरी तिचा प्रवास ध्येय केंद्रित आहे. याउलट अमृत, तो सुरुवातीला फक्त करिअर आणि पैसा यालाच यश मानतो. पण शिल्पाच्या सहवासात त्याला हळूहळू कळू लागतो की जीवनाचा खरा अर्थ केवळ भौतिक गोष्टीत नाही, तर अनुभवात, प्रेमात आणि स्वतःला ओळखण्यात आहे. त्यामुळे ही प्रेमकथा केवळ एकमेकांना मिळवण्याची राहत नाही, तर एकमेकांच्या मदतीने स्वतःला मिळवण्याची, जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची एक सखोल यात्रा बनते. आज आपण हेच 3 धागे एक एक करून उलगडणार आहोत. चला तर मग शिल्पाच्या संघर्षापासूनच सुरुवात करूया. तिची परिस्थिती अशी आहे की ती एका पारंपरिक वातावरणात पूर्णपणे अडकली आहे. तिच्या आईवडिलांचं तिच्या निर्णयांवर नियंत्रण आहे आणि समाजाच्या अपेक्षा तिच्या स्वप्नांना बंधनं घालत आहेत. पण खरं सांगायचं तर अनेकांना तिचा संघर्ष हा थोडा प्रिव्हिलेज्ड वाटू शकतो. म्हणजे तिला आर्थिक चणचण नाही, ती सुशिक्षित आहे. मग तिचा संघर्ष इतका महत्त्वाचा का ठरतो? खूप छान मुद्दा मांडला. हे खरे आहे की तिचा संघर्ष पोटापाण्याचा नाही, पण म्हणूनच तो अधिक सूक्ष्म आणि मानसिक आहे. तिच्या मनात स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्यात एक प्रकारची सतत ओढाताण सुरू आहे. एका बाजूला तिला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. उदाहरणार्थ, तिला कदाचित कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायचं असेल, पण दुसरीकडे घरच्यांच्या तिच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे लग्न करून स्थायिक होणं, त्या पूर्ण करण्याचं प्रचंड दडपण आहे. जेव्हा ती म्हणते की माझी स्वप्न माझ्याच घरात परकी झाली आहेत, तेव्हा तो फक्त एक संवाद नसतो. तो तिच्या मनातील घुसमट आणि तिची ओळख शोधण्याची तळमळ थेट आपल्यापर्यंत पोचवतो. खरंय. याच ओढाताणीला आपण तिचा आंतरिक संघर्ष म्हणू शकतो. आणि हा संघर्ष तिच्या व्यक्तिमत्वाला अधिक कणखर आणि संवेदनशील बनवतो. आणि अमृतच्या बाबतीत काय? त्याचा संघर्ष आर्थिक आणि सामाजिक आहे, जो आजच्या काळातल्या लाखो तरुणांना आपलासा वाटेल. शिक्षण, नोकरी, करिअर या चक्रात तो अडकलाय. मग त्याच्या संघर्षात असं काय वेगळं आहे की ते कथेचा इतका महत्त्वाचा भाग बनतं? कारण लेखकाने अमृतच्या संघर्षाला केवळ आर्थिक पातळीवर मर्यादित ठेवलेलं नाहीये. त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर काय होतो यावर लक्ष केंद्रित केलं आहे. अच्छा. तो सतत स्वतःला प्रश्न विचारू लागतो, मी हे सगळं का करतोय? या धावपळीचा शेवट काय? माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? तो समाजाच्या यशाच्या व्याख्येत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करतोय, पण आतून तो हरून गेल्यासारखा आहे. हो. आणि इथेच शिल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. जेव्हा ती त्याच्या या प्रश्नांना निरर्थक न मानता समजून घेते, तेव्हा अमृतला पहिल्यांदाच वाटतं की कोणीतरी त्याच्या बाह्य संघर्षाच्या आत दडलेल्या माणसाला पाहते. त्यांचं नातं त्याला या वादळात एक भावनिक आधार देतं, एक दीपस्तंभ बनतं. हे खरंच आहे. दोघांचे संघर्ष इतके वेगळे आहेत. एक जण बंधनात आहे तर दुसरा दिशाहीन. पण मग प्रश्न हा उभा राहतो की ते एकमेकांना इतकं खोलवर समजून कसे घेतात? इतक्या वेगळ्या जगात राहूनही त्यांच्यात एक घट्ट नातं कसं तयार होतं? इथेच त्यांच्या बोलण्याचं, त्यांच्या संवादाचं महत्त्व समोर येत असणार. अगदी बरोबर. त्यांच्या नात्याचा पायाच मुळी संवाद आहे. लेखक संवादाचा वापर केवळ कथा पुढे नेण्यासाठी नाही, तर पात्रांच्या अंतरंगात डोकावण्यासाठी एका खिडकीसारखा करतो. खिडकीसारखा. हो. हे संवाद म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नाही, तर भावनांचा, विचारांचा आणि संघर्षांचा सखोल अभ्यास आहे. शिल्पा जेव्हा तिच्या आशा आणि भीतीबद्दल बोलते, तेव्हा ती फक्त तिच्या भावना व्यक्त करत नाही, तर अमृतला तिच्या विश्वासाचा भाग बनवते. ती त्याला तिच्या जगात प्रवेश देते, जो इतरांसाठी बंद आहे. आणि अमृत जेव्हा त्याच्या संघर्षांबद्दल बोलतो, तेव्हा तो काय साधतो? तेव्हा तो शिल्पाला त्याच्या वास्तवाची जाणीव करून देतो. तो तिला दाखवतो की त्याचं जग बाहेरून कितीही सामान्य वाटलं तरी आतून किती खडतर आहे.
या संवादांमुळे त्यांच्यात एक प्रकारची कमालीची पारदर्शकता येते. ते एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत. या बोलण्यात प्रेम आहे, तडजोड आहे, आत्मसंशय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची तीव्र इच्छा आहे. बरोबर आहे. त्यामुळेच आपल्याला वाचक म्हणून असं वाटतं की आपण केवळ कथा वाचत नाहीये, तर त्या पात्रांच्या जीवनात थेट सहभागी झालो आहोत. म्हणजे आपण जी पुलाची उपमा दिली होती ती इथे अगदीच चपखल बसते. त्यांचे संवाद खरंच त्यांच्या दोन वेगळ्या जगांना जोडणारा पूल आहेत. हो, आणि या पुलावरूनच त्यांच्या भावना, विचार आणि स्वप्न एकमेकांपर्यंत पोहोचतात. शिल्पा त्याच्या विचारांना, त्याच्या व्यावहारिक अडचणींना समजून घेते, त्याच्या संघर्षात त्याला भावनिक साथ देते, आणि अमृत तिच्या स्वप्नांचा, तिच्या त्यागाचा मनापासून आदर करतो. हो, तो तिच्या सोन्याच्या पिंजऱ्यातील वेदनांची थट्टा करत नाही. अगदी, तो ती वेदना समजून घेतो. हेच त्यांच्या नात्याला केवळ एका भावनिक आकर्षणाच्या पलीकडे घेऊन जातं आणि त्याला एक गहन, अर्थपूर्ण रूप देतं. आणि याच संवादांमधून त्यांची स्वप्न अधिक स्पष्ट होत जातात असं म्हणता येईल. आता आपण स्वप्नांच्या मुद्द्याकडे वळूया. शिल्पा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करते, पण तिला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. तिच्या स्वप्नांमध्ये नक्की कशाचा समावेश आहे? ते फक्त एक करिअर करण्यापुरतं मर्यादित आहे का? अजिबात नाही. तिची स्वप्न खूप व्यापक आहेत. त्यात केवळ वैयक्तिक स्वातंत्र्य नाही, तर प्रेमाचा अनुभव, आत्मविकास आणि जीवनाचा अर्थ शोधणे यांचाही समावेश आहे. अच्छा. तिला केवळ नोकरी करून पैसे कमवायचे नाहीत, तर स्वतःला सिद्ध करायचं आहे. स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे. एक अशी ओळख जी कोणाची तरी मुलगी किंवा कोणाची तरी बायको या पलीकडची असेल. बरोबर. पण घराचे मर्यादा आणि समाजाची बंधनं तिला सतत मागे खेचतात. प्रत्येक पावलावर तिला लोक काय म्हणतील या अदृश्य भिंतीला तोंड द्यावं लागतं. आणि अमृत, जो सुरुवातीला ध्येयाबद्दल गोंधळलेला आहे, त्याच्या स्वप्नांचं काय होतं? त्याचा प्रवास खूपच रंजक आहे. त्याला हळूहळू जाणवतं की जीवनाचा खरा अर्थ अनुभवात, प्रेमात आणि आत्मशोधात आहे, केवळ आर्थिक स्थिरतेत नाही. सामाजिक मान्यता किंवा पैसा हे अंतिम ध्येय असू शकत नाही, हे त्याला शिल्पाच्या सहवासात, तिच्या स्वप्नांबद्दल ऐकून कळू लागतं. त्याचा प्रवास हा बाहेरून आतमध्ये सुरू होतो. बाहेरून आतमध्ये? हो. तो बाह्य जगातील यशाच्या मागे धावण्याकडून आंतरिक समाधानाकडे वळतो. त्याला समजतं की यश म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, तर रात्री शांत झोप लागणं हे सुद्धा आहे. म्हणजे आपण पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो. ते दोघेही एकाच प्रवासावर आहेत, फक्त त्यांचे मार्ग वेगळे आहेत. एकाला बाहेरच्या जगात स्वतःला शोधायचं आहे, तर दुसऱ्याला आतल्या जगात. अगदी अचूक पकडलत. आणि त्यांचा एकत्र येण्याचा बिंदू तो आहे जिथे त्यांना कळतं की खरं प्रेम म्हणजे एकमेकांना बांधून ठेवणे नव्हे किंवा एकमेकांना स्वतःसारखं बनवणं नव्हे. तर मग काय आहे खरं प्रेम? खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या आत्मशोधाच्या प्रवासात त्यांना स्वातंत्र्य देणे आणि त्या प्रवासात एकमेकांची सोबत करणे. ही समज त्यांच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. या सगळ्या प्रवासात समाज आणि परंपरा यांचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि असं म्हटलं जातं की या कादंबरीत याचं वर्णन अत्यंत सूक्ष्म आणि संवेदनशीलपणे केलं आहे. समाजाला एक सरधोपट खलनायक म्हणून दाखवलेलं नाही. हो, आणि हेच या लेखनाचं सौंदर्य आहे. समाजाचे नियम आणि अपेक्षा या त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्या चांगल्या किंवा वाईट नाहीत, त्या फक्त आहेत. अच्छा. त्या हवेसारखे आहेत. दिसत नाहीत, पण त्यांचा दाब सतत जाणवतो. शिल्पा तिच्या कुटुंबाच्या सन्मानाच्या कल्पनांशी संघर्ष करते, तर अमृत यशस्वी पुरुषाच्या सामाजिक व्याख्येशी झुंजतो. हे संघर्ष कथेला अधिक वास्तववादी आणि भावनिक बनवतात. आणि याचा वाचकावर काय परिणाम होतो? यामुळे वाचकाला ही पात्र आपल्यासारखीच वाटतात. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी सामाजिक किंवा कौटुंबिक दबावाचा सामना करावा लागला आहे. बरोबर आहे. त्यामुळे शिल्पा आणि अमृतच्या भावनांशी वाचक सहजपणे एकरूप होतो. लेखक आपल्याला हे दाखवून देतो की अनेकदा आपले सर्वात मोठे संघर्ष हे कोणत्या व्यक्तीसोबत नसतात, तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या सामाजिक अपेक्षांसोबत असतात. यामुळे कथा केवळ भावनिक अनुभव नाही, तर सामाजिक आणि मानवी मूल्यांचे चिंतनही करायला लावते. आणि याच बाह्य आणि आंतरिक संघर्षांमुळे त्यांच्या नात्यातील प्रेम आणि समर्पण अधिक दृढ होतं असंही दिसतं. निश्चितच. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येऊन अशा अडचणींचा सामना करतात, तेव्हा त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. अगदी जसं सोनं अग्नीत तापून शुद्ध होतं. अगदी तीच उपमा.
त्यांचं नातं या संघर्षांच्या आगीत अधिक मजबूत आणि अस्सल बनतं. त्यांच्या प्रेमाची आणि सहनशीलतेची ही एक प्रकारे परीक्षाच असते आणि ते त्यात यशस्वी होतात. तर मग या सगळ्या चर्चेवरून आपण कथेच्या साराकडे येतो. हे स्पष्ट आहे की अमृतवेल ही केवळ एक प्रेमकथा नाही, तर त्याहून खूप काही अधिक आहे. नक्कीच. याला केवळ प्रेमकथा म्हणणं म्हणजे हिमालयाला एक डोंगर म्हणण्यासारखं आहे. हसतो. ही मानवी मनोविज्ञान, समाजशास्त्र आणि भावनिक संघर्षांचा एक सखोल अभ्यास आहे. हे नातं एकमेकांच्या आत्म्याची समज, सहानुभूती आणि विश्वासावर आधारलेलं आहे. या कथेतील सर्वात मोठा धडा हा आहे की कोणतंही नातं हे दोन स्वतंत्र प्रवाशांची सोबतीने चालण्याची गोष्ट असते. जर एकाला पिंजऱ्यातून बाहेर पडायचं असेल आणि दुसऱ्याला वादळात दिशा शोधायची असेल, तर प्रेम म्हणजे एकमेकांना थांबवणं नाही, तर एकमेकांच्या प्रवासाला बळ देणं. हीच गोष्ट कोणत्याही नात्याला वरवरच्या आकर्षणापलीकडे घेऊन जाते. म्हणजे ही पात्र केवळ कथेपुरती मर्यादित नाहीत, तर ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील संघर्षांचं आणि शोधाचं कुठेतरी प्रतिनिधित्व करतात. अगदी बरोबर. शिल्पा आणि अमृतच्या आयुष्याच्या प्रवासातून आपल्याला हे समजतं की जीवन म्हणजे केवळ सुख, प्रेम किंवा यशाचा अनुभव नाही, तर जीवन म्हणजे संघर्ष, आत्मशोध, प्रेम आणि अनुभवांचा एक गहन समन्वय. अमृतवेल ही कथा आपल्याला केवळ एक कथानक वाचण्याचा अनुभव देत नाही, तर ती आपल्याला जीवनाच्या गहन भावनांमध्ये सहभागी बनवते आणि स्वतःच्या आयुष्याकडे अधिक सहानुभूतीने पाहायला शिकवते. खराच शिल्पा आणि अमृत यांच्या संघर्षातून आणि त्यांच्या नात्याच्या खोलीतून ही कथा आपल्याला नात्यांकडे आणि एकूणच जीवनाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहायला शिकवते. त्यांचं नातं हे केवळ एक भावनिक आकर्षण नसून एकमेकांच्या आत्मशोधाचा एक अविभाज्य प्रवास आहे. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न मागे सोडते. या कथेच्या आधारावर आपल्याला काय वाटतं, खऱ्या प्रेमात एकमेकांना पूर्णपणे समजून घेणं जास्त महत्वाचं असतं की एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न न करता जसे आहेत तसे स्वीकारणं? कारण समजून घेण्यात कुठेतरी अपेक्षा येतात, तर स्वीकारण्यात एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं. एक नक्की यावर विचार करायलाच हवा. पुढच्या भागात आपण या पुस्तकाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागावर चर्चा करू आणि शिल्पा अमृतच्या या प्रवासाचा शेवट कसा होतो ते पाहू. तोपर्यंत बुकवाईज विथ विशाल ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अमृतवेल या कादंबरीवरच्या आपल्या चर्चेच्या या अंतिम भागात सगळ्यांचं स्वागत आहे. आपण शिल्पा आणि अमृताच्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर म्हणजे त्यांच्या कथेच्या उत्कर्ष क्षणावर येऊन पोचलो आहोत. अगदी. आतापर्यंत आपण पाहिलं की त्यांची सुरुवात कशी झाली, कोणती वळणं आली, पण आज आपण त्या प्रवासाच्या शिखरावर पोचणार आहोत. हो, जिथे त्यांच्या आयुष्याला एक म्हणू शकतो की निर्णायक दिशा मिळते. बरोबर. आणि हा शेवट म्हणजे कसं सांगू, फक्त एकदा एंड नाहीये. हा एका मोठ्या प्रवासाचा समारोप आहे, जिथे अनेक धागे एकत्र येतात. मला वाटतं की लेखक या भागात केवळ एक गोष्ट सांगत नाहीत, नाही, तर ते आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देतात. हे केवळ शिल्पा आणि अमृताचं नाही, तर आपलं स्वतःचं आयुष्य तपासण्याची ही एक संधी आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग चला यावरच सविस्तर बोलूया. या शेवटच्या भागाचं विश्लेषण करताना असं जाणवतं की इथे 4 मुख्य संकल्पना एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. हो. पहिली आणि कदाचित सर्वात महत्वाची म्हणजे आत्मशोध, म्हणजे सेल्फ डिस्कव्हरी. हा शब्द खूप मोठा वाटतो, पण लेखकाने तो खूप सोप्या पद्धतीने मांडला आहे, नाही का? हो, अगदी. आत्मशोध म्हणजे काय? अनेकदा आपल्याला वाटतं की याचा अर्थ मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं, पण ते तेवढं सोपं नाहीये. नाही. या कादंबरीत शिल्पासाठी आत्मशोध म्हणजे समाजाच्या, कुटुंबाच्या आणि स्वतःच्या अपेक्षांच्या अनेक थरांखाली दाबल्या गेलेल्या खऱ्या स्वला बाहेर काढणं. जसं आपण कांदा सोलतो ना, हो, तसा एक एक पापुद्रा काढत गेल्यावर आज जे मूळ सापडतं ते शोधणं. तिची लढाई फक्त बाहेरच्या परिस्थितीशी नाहीये, ती तिच्या आतल्या आवाजाशी जास्त आहे. बरोबर. मी काय करायला हवं यापेक्षा मला काय करायचं आहे या प्रश्नापर्यंतचा तिचा प्रवास म्हणजे आत्मशोध. जसं एखादा शिल्पकार असतो, त्याला दगडाच्या आत लपलेली मूर्ती दिसते, तो फक्त नको असलेला भाग काढत जातो. शिल्पाही तेच करतेय. आणि अमृताचा प्रवास यापेक्षा थोडा वेगळा आहे, नाही का?
तो तर बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करायला निघालाय. पैसा, यश, प्रतिष्ठा. अगदी. त्याचा प्रवास बाहेरून आतल्या दिशेने होतो. अमृताला वाटतं की बाहेरचं जग जिंकलं की आतली लढाई आपोआप संपेल. पण शिल्पाच्या सहवासात त्याला कळतं की नाही. की बाहेर कितीही मिळवलं तरी आतली पोकळी तशीच राहते. एक्झॅक्टली. त्याला जाणवतो की खरा आनंद वस्तूंमध्ये किंवा पदांमध्ये नाही, तर अनुभवांमध्ये, नात्यांमध्ये आणि स्वतःला स्वीकारण्यात आहे. त्याचा आत्मशोध हा स्वतःच्या अपूर्णतेला स्वीकारण्याचा प्रवास आहे. वा. आणि या दोन्ही प्रवासांना एकत्र जोडणारी गोष्ट म्हणजे संघर्ष. दुसरी महत्वाची संकल्पना जी या भागात शिखरावर पोहोचते ती म्हणजे संघर्षाचा उत्कर्ष. पण हे संघर्ष म्हणजे फक्त अडचणी नाहीत, बरोबर? अजिबात नाहीत. या कथेत संघर्ष हे अडथळे नाहीत, तर ते एका परीक्षेसारखे आहेत. परीक्षेसारखे. हो. जसं सोनं शुद्ध करण्यासाठी त्याला अग्नीत तापवावं लागतं, तेव्हाच त्याची किंमत वाढते. बरोबर. तसंच ही पात्रं सामाजिक दबाव, आर्थिक चणचण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनातला गोंधळ ह्या आगीतून जातात. आणि ह्या आगीतून तावून सुलाखून निघाल्यावर त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं नातं अधिक उजळून निघतं. म्हणजे प्रत्येक संघर्षानंतर ते तुटत नाहीत, तर अधिक घट्टपणे एकमेकांना धरून ठेवतात. हो. आणि याच संघर्षातून त्यांच्या प्रेमाचं खरं स्वरूप समोर येतं, जो आपला तिसरा मुद्दा आहे. हे प्रेम म्हणजे चित्रपटांमध्ये दाखवतात तसलं नक्कीच नाहीये. हे काहीतरी वेगळं, अधिक खोल वाटतं. खूपच वेगळं आहे. खूप म्हणजे खूपच. इथे प्रेम म्हणजे केवळ भावनांचा कल्लोळ नाही. नाही. इथे प्रेम म्हणजे एक भागीदारी आहे. जसे दोन गिर्यारोहक असतात ना, एकाच दोरीने एकमेकांना बांधलेले. हो. जिथे एकाचा तोल गेला तर दुसऱ्याने सावरायचं असतं. तसंच शिल्पा आणि अमृत एकमेकांना सांभाळून घेतात. आणि त्यांचं नातं एकमेकांना स्वातंत्र्य देणारं आहे. ते एकमेकांना सांगतायत की तू तुझं आकाश शोध, मी तुझ्यासाठी जमीन म्हणून उभा आहे किंवा उभी आहे. म्हणजे हे भावनिक असण्यासोबतच एक बौद्धिक आणि आत्मिक नातं आहे. हो. जिथे दोघेही एकमेकांना वाढायला मदत करतात. आणि या सगळ्याचा शेवट होतो त्या अंतिम प्रश्नाशी, जीवनाचा अर्थ काय आहे, जो आपला चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे. बरोबर. कादंबरीच्या शेवटी हा प्रश्न लेखक आपल्यासमोर ठेवतात. आणि त्याचं उत्तरही तितकंच सुंदर आहे. उत्तर असं आहे की जीवनाचा अर्थ कोणत्या तरी एका गोष्टीत नाही, यश, सुख किंवा पैसा नाही, तर तो या सगळ्या गोष्टींच्या समन्वयात आहे. अनुभव, संघर्ष, प्रेम आणि आत्मशोध या सगळ्या रंगांनी मिळून जीवनाची एक सुंदर रांगोळी तयार होते. छान उदाहरण आहे. म्हणजे बघा, फक्त पांढरा किंवा फक्त लाल रंग वापरून रांगोळी सुंदर दिसणार नाही. त्यासाठी सगळे रंग योग्य प्रमाणात लागतात. तसंच जीवनाचं आहे. या भागात आपण हेच पाहणार आहोत की लेखक हे सर्व धागे एकत्र कसे विणतात आणि कथेला एका अविस्मरणीय उंचीवर कसे नेऊन ठेवतात. चला तर मग शिल्पाच्या संघर्षापासून सुरुवात करूया. कथेच्या या टप्प्यावर ती खऱ्या अर्थाने स्वतःला प्रश्न विचारू लागते. मी कोण आहे? मी फक्त कोणाची तरी मुलगी किंवा पत्नी आहे का? की माझं स्वतःचं काही अस्तित्व आहे? हा संघर्ष फक्त तिचा नाही, मला वाटतं हा अनेक स्त्रियांचा संघर्ष आहे. हो. आणि हेच या कथेला अधिक रिलेटेबल बनवतं. तिच्या निर्णयांमध्ये तिची स्वतंत्र वृत्ती आणि संवेदनशीलता दिसते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती तिच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवते. हो. आपल्या सगळ्यांच्या मनात एक आवाज असतो जो आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो, पण बाहेरच्या गोंगाटात तो अनेकदा ऐकू येत नाही. बरोबर. शिल्पा तो आवाज ऐकते आणि त्यावर चालण्याचं धाडस करते. हे सोपं नाहीये. अजिबात नाही. कारण त्यासाठी तिला प्रस्थापित मार्गांना आणि अपेक्षांना नकार द्यावा लागतो. आणि अमृतचं काय? तो कसा बदलतो? कारण सुरुवातीला तो खूप प्रॅक्टिकल आणि ध्येयवादी वाटतो. अमृतचा बदल शिल्पाशी होणाऱ्या संवादातून होतो. तो तिच्या आरशात स्वतःला पाहतो. त्याला जाणवतं की ज्या गोष्टींच्या मागे तो धावत आहे त्या केवळ मृगजळ आहेत. मला वाटतं त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट तो आहे जेव्हा तो शिल्पाला तिच्या स्वप्नांसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतो, स्वतःच्या फायद्याचा विचार न करता. तिथे त्याला समजतं की समाधान देण्यात आहे, घेण्यात नाही. अगदी. त्याची मानसिक आणि भावनिक प्रगती तिथे सुरू होते. म्हणजे त्यांचं नातं हे एकमेकांना पूर्ण करण्यासाठी नाही, तर एकमेकांना स्वतःला शोधायला मदत करण्यासाठी आहे. त्यांचे अनुभव, त्यांनी एकत्र झेललेली वादळं, या सगळ्यामुळे त्यांच्यातला विश्वास अधिक घट्ट होतो. बरोबर. आणि हा विश्वासच त्यांच्या नात्याचा कणा आहे. हो. आता आपण संघर्षाबद्दल बोलूया. समाजाच्या मर्यादा, आर्थिक अडचणी, कुटुंबाचा दबाव आणि त्यांचं स्वतःच्या मनातील द्वंद्व
हे सर्व घटक त्यांच्या विकासासाठी खतपाण्याचं काम करतात. खरंय. हे संघर्ष नसते तर कदाचित ते दोघेही तितके प्रगल्भ झाले नसते. मला लेखनाची हीच गोष्ट खूप आवडली. कुठेही मेलोड्रामा नाही. नाही. संघर्ष खूप वास्तववादी पद्धतीने दाखवले आहेत. आणि प्रत्येक संघर्षानंतर शिल्पा आणि अमृताचं नातं अधिक घट्ट होतं. हो. ते एकमेकांपासून दूर जात नाहीत तर अधिक जवळ येतात. जणू काही प्रत्येक संकटाची लाट किनाऱ्यावरच्या खडकांना अधिक मजबूत बनवून जाते. अगदी समर्पक उदाहरण आहे. कारण सुखामध्ये कोणीही सोबत असतं. बरोबर. पण खऱ्या नात्याची परीक्षा तेव्हाच होते जेव्हा परिस्थिती कठीण असते. ते एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवत नाहीत तर एकमेकांच्या मनातल्या शंकांना समजून घेतात. मी आहे तुझ्यासोबत हा विश्वास देतात. हो, आणि हा विश्वास शब्दांपेक्षा कृतीतून जास्त दिसतो. खरंय. आणि मला वाटतं की हाच विश्वास त्यांना जीवनाचा अर्थ शोधण्याच्या प्रवासात एकत्र ठेवतो. नक्कीच. हा प्रवास एकट्याचा नाही तर दोघांचा मिळूनही. हो, आणि याच टप्प्यावर मला आपल्या श्रोत्यांना एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे. जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडत असेल आणि अशाच प्रकारच्या चर्चा ऐकायच्या असतील तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळतं. नक्कीच. आता आपण प्रेमाच्या संकल्पनेकडे वळूया. तुम्ही म्हणालात की हे प्रेम नेहमीपेक्षा वेगळं आहे. ते नेमकं कसं वेगळं आहे? पहा, सामान्यतः प्रेमकथांमध्ये प्रेम हे ध्येय असतं. हो. एकदा प्रेम मिळालं की गोष्ट संपते. इथे प्रेम हे ध्येय नाही तर एक साधन आहे. स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचं साधन. अच्छा. खरं प्रेम म्हणजे काय तर एकमेकांच्या अंतरंगाला समजून घेणं, त्यांच्यातील उणीवांसकट त्यांना स्वीकारणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देणं. शिल्पा आणि अमृताचं नातं एकमेकांना बांधून ठेवत नाही तर उडायला मोकळं आकाश देतं. बरोबर. अमृत शिल्पाला तिच्या कलेसाठी प्रोत्साहन देतो आणि शिल्पा अमृताला त्याच्या व्यावहारिक जगात भावनिक आधार देते. म्हणजे प्रेम म्हणजे एकमेकांवर हक्क गाजवणं नाही तर एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करणं. अगदी. आणि याचाच संबंध थेट जीवनाच्या अर्थाशी जोडला जातो. ही कथा आपल्याला सांगते की जीवनाचा खरा अर्थ कोणत्या तरी एका मोठ्या ध्येयात नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये, प्रेमात आणि आत्मशोधात दडलेला आहे. बरोबर. आपण अनेकदा आपलं आयुष्य कुठेतरी पोचण्यासाठी घालवतो आणि त्या प्रवासाचा आनंद घ्यायचा विसरून जातो. हो. ही कादंबरी आपल्याला त्या प्रवासाचं महत्त्व समजावते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक निर्णय, प्रत्येक चूक आपल्याला घडवत असते. जीवनाचा अर्थ हा काहीतरी मिळवण्यात नाही तर असण्यात आहे. त्या प्रत्येक क्षणाला पूर्णपणे जगण्यात आहे. हो. पण हे सगळं एका सामाजिक चौकटीत घडत आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. कथेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे समाजाचा आणि पारंपरिक नियमांचा पात्रांच्या जीवनावरील प्रभाव. अगदी. शिल्पा आणि अमृत कोणत्या तरी वेगळ्या जगात राहत नाहीत. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर सामाजिक बंधनं आणि आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम होतो. त्यांना समाजाच्या अपेक्षांशी लढावं लागतं. हो. आणि लेखकाने या सामाजिक घटकांचं इतकं सखोल विश्लेषण केलं आहे की ही कथा केवळ एक भावनिक अनुभव राहत नाही तर ती एक सामाजिक भाष्य बनते. म्हणूनच ही पात्र आपल्याला इतकी खरी वाटतात. बरोबर. कारण त्यांच्या समस्या या आपल्या आजूबाजूच्या जगातल्या समस्या आहेत. कुठेतरी आपणही त्या अनुभवलेल्या असतात. आणि त्यामुळेच वाचक कथेमध्ये पूर्णपणे गुंतून जातो. हो. आणि अशाच प्रकारच्या सखोल पुस्तक चर्चेसाठी पुन्हा एकदा आठवण करून देतो, बुकवाईज विथ विशाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आवडीची पुस्तकं आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही त्यावर चर्चा नक्की करू. आता आपण कथेचा शेवटाकडे येतो. इतके संघर्ष, इतकी वादळं झेलल्यानंतर शिल्पा आणि अमृत अखेरीस एका शांत किनाऱ्यावर पोहोचतात. त्यांच्या आयुष्याला एक प्रकारची स्थिरता लाभते. हो, पण हा शेवट म्हणजे आणि ते सुखाने एकत्र राहू लागले असा टिपिकल शेवट नाहीये. नाही. त्यांचा आत्मशोधाचा प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पूर्ण होतो पण तो संपत नाही. त्यांनी जे काही अनुभवलं आहे, जे संघर्ष झेलले आहेत ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनून जातात. म्हणजे ते आता पूर्वीचे शिल्पा आणि अमृत आहिलेले नाहीत. अजिबात नाही. ते अधिक प्रगल्भ, अधिक समजूतदार आणि अधिक शांत झाले आहेत. म्हणजे त्यांची खरी कमाई ही बाह्य यश नसून त्यांनी मिळवलेली आंतरिक शांतता आहे. अगदी बरोबर. अमृतवेल आपल्याला हेच शिकवते की जीवन म्हणजे केवळ सुख किंवा यश नाही. जीवन म्हणजे संघर्ष, अनुभव आणि प्रेम यांचा एक गहन समन्वय आहे. या सगळ्या गोष्टींशिवाय जीवन अपूर्ण आहे. या कादंबरीने त्यांना फक्त एक गोष्ट नाही दिली तर जगण्याची एक नवी दृष्टी दिलीये. हो.
खऱ्या अर्थाने ही कादंबरी वाचकांना जीवनातील गहन अर्थ, प्रेमाचं खरं स्वरूप आणि संघर्षाचं मूल्य समजून घेण्याची एक संधी देते. ही केवळ एक गोष्ट नाही. तर एक अनुभव आहे जो वाचकाला अधिक प्रगल्भ बनवतो. अगदी. शिल्पा आणि अमृताच्या प्रवासातून आपण हेच शिकतो की जीवनातील समाधान आणि यश केवळ बाह्य साधनांवर अवलंबून नाही. नाही. त्यासाठी अनुभव, संघर्ष, प्रेम आणि आत्मशोध यांचा सखोल समन्वय आवश्यक आहे. ही कथा केवळ वाचण्याचा अनुभव नाही, तर त्या पात्रांसोबत हसण्याचा, रडण्याचा आणि त्यांच्यासोबतच मोठे होण्याचा अनुभव आहे. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. कथित पात्र त्यांच्या आत्मशोधाच्या प्रवासाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर पोचतात, जिथे त्यांना काही उत्तरं मिळतात. पण खरा प्रश्न हा आहे की असा प्रवास कधी खरोखर संपतो का? की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक नव्या अनुभवासोबत आपण स्वतःला नव्याने शोधत असतो? हाच विचार घेऊन आपण आजची चर्चा संपवूया. पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल. तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात वैशिष्ट्यीकृत केली जाऊ शकते.